नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत. तर ही आहे कॉटनची साडी, केशरी कलरची आहे, अस्तरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर मी हे साडीतलं कापड काढून घेतलेलं आहे. कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आपण सुंदर डिझाईन बनवणार आहोत. तर ती कशा पद्धतीनं, तर चला करूया सुरुवात. तर हे मी फोल्ड करून घेतलेलं आहे. म्हणजे एकूण 4 इंच कापड होतं, त्याचं फोल्ड करून हे तुम्ही बघू शकता. 1.25 इंच असं पूर्ण रुंदीला हे कापड आपलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यापासून आपण खूप छान अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर मशीनवरतीच आपल्याला पूर्ण अशी फ्रिलसारखं तयार करून घ्यायचं आहे. एक अर्धा इंच सोडून तर आपल्याला इथून असा प्लीट्स घालायला सुरुवात करायची आहे. म्हणजे त्या प्लीट्स आहेत त्या तुम्ही ब्रॉड किंवा थोड्याशा नाजूक पण घालू शकता. तर हे अशा पद्धतीनं थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला चिकटून चिकटूनच अशा प्लीट्स घालायच्या आहेत. एकसारखं येणं गरजेचं आहे. त्यासाठी वाटलं तर तुम्ही मार्किंग पण करून घेऊ शकता. तुम्हाला किती रुंदीला ती प्लीट्स ठेवायची आहे त्यासाठी. तर आता जे आहे ना, पूर्ण असे आपल्याला इथून जोडून घ्यायचे आहे. तर बघू शकता, इथून असं जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. टीप मारून घ्यायची आपल्याला. वरती आपल्याला शोल्डर जोडायचं आहे, त्यासाठी थोडं सोडून घ्यावं लागणार आहे आणि मगच तिथून आपल्याला स्ट्रेट अशी ही लावून घ्यायची आहे फ्रिल. सरळ बरोबर मध्यभागी आपल्याला असं टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. इथे आपल्याला बारीकचं फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडा नाजूक फोल्ड केला तरी सुद्धा चालू शकतो. तर हे बघू शकता, हे अशा पद्धतीने आपण फ्रिल जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला हे
गोल्डन कलरचे जे मणी दिसत आहेत ना तुम्हाला, हे लावून घ्यायचे बरोबर मध्ये आपल्याला एकसारखे व्यवस्थित. तर हे बघू शकता, हे जे आपण डिझाईन तयार केलेली आहे ना, तर हे इथलं मधला असा भाग टोक आणि इथलं मधलं हे दोन्ही आपल्याला धरायचं आहे आणि बरोबर इथे आपल्या मॅचिंगचा असा दोरा घ्यायचा आहे आणि सुईनं जी आपण गाठ मारलेली आहे ना ती आतल्या साईड